द मॅग्नेटायझेशन ऑफ बार मॅग्नेट ऑफ लेंथ 5 सेंटीमीटर. तर या ठिकाणी आपल्याला लेंथ दिलेलं आहे आणि तो दिलेला आहे 5 सेंटीमीटर. या ठिकाणी आपण यल लिहू. यल इज इक्वल टू 5. हे काम करतो 5 परत काढतो नीट. 5 सेंटीमीटर. तर या सेंटीमीटरचं कन्वर्जन कशात करावं लागेल आपल्याला? मीटरमध्ये. मग 5 इंटू 10 काय आला? -2 मीटर. पुढे क्रॉस सेक्शनल एरिया 2 सेंटीमीटर स्क्वेअर. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन दिलेला आहे, एने रिप्रेझेंट करू, तो आहे 2 सेंटीमीटर स्क्वेअर. तर या सेंटीमीटरचं कन्वर्जन पुन्हा मीटरमध्ये करावं लागेल. 2 इंटू 10⁻², आज सेंटीमीटरचा मीटरमध्ये झाला, पण त्याचा स्क्वेअर म्हणून याचा पण स्क्वेअर करू, तो मीटर स्क्वेअर. मग 2 इंटू 10⁻² किती झाला? -4 मीटर स्क्वेअर हा झाला तुमचा एरिया. त्याच्यापुढे अँड नेट मॅग्नेटिक मोमेंट 1 एम्पियर मीटर स्क्वेअर. मॅग्नेटिक मोमेंट एमने रिप्रेझेंट करू आणि तो दिलेला आहे 1 एम्पियर मीटर स्क्वेअर इतका. पुढे हा क्वेश्चन 2019ला आलता. त्याचाही ऑप्शन 2 इंटू 10⁵ एम्पियर पर मीटर. बी ऑप्शन दिलेलं आहे 3 इंटू 10⁵ एम्पियर पर मीटर. सी ऑप्शन दिलेलं आहे 1 इंटू 10⁵ एम्पियर पर मीटर. आणि डी ऑप्शन दिलेलं आहे 4 इंटू 10⁵ एम्पियर पर मीटर. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे? तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर सर्वात पहिले आपल्याकडे मॅग्नेटायझेशन फाइंड करायचं आणि आपल्याकडे मॅग्नेटायझेशनचा फॉर्म्युला आहे. तर सर्वात पहिले फॉर्म्युला लिहू. तर मॅग्नेटायझेशन इज इक्वल टू नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, म्हणजेच टोटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट पर युनिट वॉल्यूम. नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट किंवा फक्त मोमेंट लिहा. नेट मॅग्नेटिक मोमेंट पर युनिट वॉल्यूम. मॅग्नेटायझेशन एम सफिक्स झेडने घेणार. नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट एमने रिप्रेझेंट करू, वॉल्यूम व्हीने. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ॲज इट इज लिहिणार. वॉल्यूमच्या जागी एरिया इंटू लेंथ करणार. वॉल्यूमचा जनरल फॉर्म्युला असतो एरिया इंटू लेंथ. आता मॅग्नेटिक डायपोल मोमेंट जी दिलेली आहे ती किती दिलेली आहे? 1. ती या ठिकाणी आपण पुट करून टाकू. या सगळ्या व्हॅल्यू पुट करू, आपल्याला डायरेक्ट मॅग्नेटायझेशन भेटून जाईल. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट किती आहे? 1 एम्पियर मीटर स्क्वेअर. पुट करा इथं. त्यानंतर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन दिलेला आहे, खाली घेऊ. 2 इंटू 10⁻⁴ टाकून देतं. 2 इंटू 10⁻⁴. त्याच्यानंतर लेंथ दिलेलं आहे तुम्हाला 5 इंटू 10⁻², ते पण पुट करा इथं. 5 इंटू 10⁻². आता 5 टू जा किती होणार? 10. मॅग्नेटायझेशन जर घेतलं तर 5 टू जा 10 आणि हा -6 होऊन जाईल. मग मॅग्नेटायझेशन 1 ॲज इट इज डिवायडेड बाय 5 टू जा 10 आणि हा 10⁻⁻6 झाला. 10⁻+1 आणि -6 झाला 10⁻⁻5. मग 1 डिवायडेड बाय 10⁻⁻5. हा जर न्युमरेटरला आला तर 10⁻+5 होणार. 5 परत एकदा चांगला करतो मी. मग मॅग्नेटायझेशन इज इक्वल टू काय भेटेल? 10⁻5 एम्पियर पर मीटर. हे आपलं फायनल आन्सर असेल. मग याला आपण शेड करून घेऊ. म्हणून मॅग्नेटायझेशन इज इक्वल टू 10⁻5 एम्पियर पर मीटर. हे त्याचं फायनल आन्सर असेल. आणि या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर या 4 ऑप्शनपैकी ऑप्शन नंबर सी जो आहे या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतो आहे. म्हणून या क्वेश्चनचं जे करेक्ट आन्सर असणार आहे ते ऑप्शन सी. ऑप्शन सी म्हणजेच काय? 1 इंटू 10⁻5 एम्पियर पर मीटर. त्याचं फायनल आन्सर असेल.